बघा माझे पाय भाजल्यात, जरा सुद्धा फोटोग्राफरची काळजी नाही, पाय एवढे भाजल्यात काय बोलू ना मला. आज शेवटी दुपारचं जेवणाची वेळ झालेली आहे. आता दुपारची वेळ आहे झोपायची आणि आता आमचं जेवण झालंय. आणि हे बघा कसा विषय आहे, विषय हार्ड. आम्ही पण जागा पकडलेली आहे मस्त गेला दोघांच्या मध्ये. कॅमेरामॅनचे होय, तो गेला पुण्याला. बस पाणी बस. गार मारं खायला लागले आम्ही. मी उनो खेळलोय उनो. मला आता काय पाहिजे. होय जे आहे ते मान्य करून घ्या. हे भटजी काय भटजी 5 वाजले तरी 4:30ला येतं म्हटलं ना. एवढे काय वारायलाच का बसलेस म्हटलं कांद्याचे काय. हा 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 म्हणून म्हटलं एवढं लांब कसं काय बसलीस. वाऱ्याला बसले म्हणून सांगत नाही, आवीला त्रास होतो म्हणून सांगितलं. करणारी लोक एवढी आहे ही जबरदस्त. भटजी काय कुठं आहे. आलं 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 नाव काढाय आलं. कुक स्वतः काय रे पूजा आहे ना सत्यनारायणची. होय एक माणूस गेला हरडी आणायला जवळच्या जवळ. ओके आणलेली आहे हरडी काढून तुम्ही. हो हे घ्या पाणी. पूजा चालू आहे सध्या आता आणि संध्याकाळी गोंधळ पण असेल. जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय. होय टाकणारच आहे होय. अकडे गोंधळ मी पुजलाय कारण शूटिंगच करायला लागणार नाही. गेला मी पुजलाय, मी स्वतः पुजलाय. मी पण होतो तुझ्याला. हो नाही मी पुजलाय स्वतः. मी स्वतः पुजलाय. हे गुरुजींनी मला मार्गदर्शन केले आणि आता हे करायला आहेत बघा इथं. हा पट्टी कर की लांबडी. हा काम करते आता. पुजलाय काय मग पुजारीच आहे काय पाहिजे का नको. ह्याच नेहमी सांगितलं काय इकडे प्रत्येक नारळ म्हणजे पुजतात तिथं एक 500-500च्या एक 5 नोटा ठेवा म्हणून. असे करतात हो हे पुजारी कशी येते सांगा मग. कोणी मी काय सांगा थोडी घेतली चालते. आता काय असेल अवेलेबल असेल त्या घ्या ना. महाराज ती आहेत अजून आहेत की जण म्हणून. किती आणले आहे. 3 आहेत की. 3 फूट आहेत. चालते की तो आहेस की नाचवायला. काकांचं बघ कसं केलंय विषय हार्ड. जरा नवीन आहे काय चुकलं तर सांभाळून घ्या. येते की तुला नाही जरा नवीन असल्यामुळं
चांग मला म्हणा चांग मला बैरीच्या नावाने अलकासिद्धाच्या नावाने अंगबैरीला रंगायावं अंगबैरीला रंगायावं उजवडीला गोंधळायावं तुझ्या नावाचा धावा देवा अंगबैरीला रंगायावं उजवडीला बाबा हळू नाचते की नाचते तिथनं बाहेर पडलो मी आज म्हणजे दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो पूजा वगैरे झाल्यानंतर आणि मला दिवसभर शूट करता आलं नाही आणि आज पण मला शूट करता आलं नाही कारण मी गाडीवरती माझी बॅग वगैरे होती आणि ते ट्रॅव्हलिंग करून मला यायचं होतं आणि आज संध्याकाळी ते एवढ्यामध्ये हळद आहे. आता आम्ही पोचले मी 4ला झालेलं थोडा इकडे तिकडे थोडी कामं लागली मग त्याच्यामुळे मी शूट केला आता संध्याकाळी आता हळदीचं टायमिंग झाले आणि आम्ही सगळं सामान भरले गाडी आणि आता मी निघा लागले चला आता ते काय करता येत नाही रेकॉर्ड कारण सगळे कॉपीराईटचं स्ट्राईक वगैरे पडतात कारण गाणी लावलेले असतात मग मला व्हिडिओ करता येत नाही तिथं युट्यूबनं तसं काहीतरी दिले असते बाबा हा याचा वैयक्तिक कॉन्टेंट आहे हा दिसायला समोर आणि याने काही बॅकग्राऊंडला लावलेलं नाही आणि ह्याला ठीक आहे याला काही कॉपीराईट नाही काही नाही ओरिजिनल आहे तर चाललं असतं पण हे कॉपीराईट म्युझिक पडतात मग ह्या सगळ्या व्हिडिओचं सगळं जे काही मेहनत केलेलं आहे ती सगळी यूट्यूब सगळी घालवते त्यामुळं तिथं व्हिडिओ करता येणार नाही ह्या एक गिरणींचा फायदा आहे तिथं कोण नाही लाईट बीट सगळी बंद आहे आणि ऑटोमॅटिक गिरण दळात दळाल्या महागावकर हॉल ह्या हॉलला तर पहिल्यांदाच मी आले तपदीला मांडलेला आहे स्टेज ते मोठा आहे फोटोग्राफरला उभारला हे पण आहे की स्टँड घ्याय उभा आहे हा आपल्याला क्लोजअप शॉट घ्यायचा आहे त्यासाठी आपण इथं आलेला आहे वाट बघायला माणूस आमचा राष्ट्रवादीचं मंदिर आहे की नाही ह्या राष्ट्रवादीच्या मंदिराजवळ म्हणजे भरपूर शूट झाले आम्ही तर ते पोरगीचा बारका एक व्हिडिओ व्हायरल झाला ते बघितला असेल ते खतरनाक त्यामुळे जागा तशी चांगली आहे कारण उन्हात जरी आलं तरी हिरवगार असते इथे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो काय विषय झाला आहे आम्हाला जायचं होतं सकाळी मुहूर्त मिळाला आणि 8ला टायमिंग होते आणि तुम्हाला म्हणजे मला व्हिडिओ तर करायला मिळाला मी गाडी चालवत आता व्हिडिओ करायला म्हटलं विचार करा आम्हाला वेळ झाला ते तुम्हाला सांगतो झोप होईना झाली आमची पूर्ण आम्ही पोचणार आणि उद्या लगेच उद्या बघूया उद्या काय काय होणार आहे कसं होणार मला माहित नाही बघूया आता पोचतो तर आधी त्या टायमिंगला आता आम्ही पोहोचलोय कारण अजून यांच्या कार्यक्रमाला वेळ आहे तरी बरं आम्हाला वाटलं वेळ झाला की काय आम्हालाच खरं सांगतो तुम्हाला मित्रांनो वेळ झाला म्हणून 8ला आलेलो आम्ही इथे तर आत्ता वाजलेत 11 आणि 11 वाजता यांचं मुहूर्तमेढ चाललं आहे आणि यांचं भरपूर काय काय विधी असतात ते भटजी काका येऊन त्याच्यानंतर गलीतल्या बायका येऊन ते बरंच काय 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 असते मग ते आता सगळं शूट करायचं चालू आहे आणि आता सुरुवात झाली आहे त्याला वेळ लागणार मला माहिती होतं आणि थोडा वेळ आम्ही 1 तास 1.5 तास आम्ही मोबाईलच बघत बसलेलो होतो दुसरं काही काम करणार नाही इथे तुम्हाला सांगतो 2 वाजायला आलं मुहूर्तमेढ दिवसभर चालू आहे कारण तुम्हाला म्हटलं तसं मुहूर्तमेढला वेळ लागणार पाऊस बघायचं हां महत्त्व सांगतो तुम्हाला आम्ही येताना टू व्हीलर घेऊन आलो आणि प्लॅन बघितला आमचा म्हणजे जावे 4 व्हीलर लवकर जायला मिळेल कारण वेळानं